हे शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे आणि या महापूजेनंतर गिरीश महाजन हे सुद्धा सहभागी झालेले होते। गिरीशजी, आज विठ्ठलाची महापूजा संपन्न झालेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या 4 पिढ्या या महापूजेत संपन्न होतात। तुम्ही देखील या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। काय सांगाल, विठ्ठला चरणी मुकळात काय साकडं घातलं जातंय? महायुतीला ही संधी पुन्हा एकदा मिळावी असं साकडं घातलं जातंय का? नाही, ती तर आता परमेश्वराचीच कृपा होईल। आपण बघतात मुख्यमंत्री महोदय स्वतः पूजेला या ठिकाणी आले। गेल्या वर्षी होते, कशा पद्धतीने आम्ही काम करतोय, कशी परमेश्वराची सेवा करतोय पांडुरंगाची, हे आपण बघतात। आणि त्याचबरोबर सध्या राज्यामध्ये जे आरक्षणाचं एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे, समाजामध्ये तेढ निर्माण व्हायला लागलेली आहे। या सगळ्या गोष्टीपासून वाचू दे, कारण आम्ही शेवटी राष्ट्रीयत्व आमच्या अंगामध्ये आहे। आम्ही शेवटी हिंदुस्थानी आहोत, आम्ही इंडियन आहोत, आम्ही भारतीय आहोत। पण त्याच्या बाहेर जाऊन आता आम्ही ज्या पद्धतीने समाजामध्ये भांडतो आहोत, अगदी टोकाची भूमिका घेतो आहोत, मला वाटतं हे देशाच्या सुरक्षेसाठी किंवा देशाला एक संघ ठेवण्यासाठी हे काही मला वाटतं योग्य नाही आहे। मला तर मी तर पुढे देशाचा विचार करतोय। आम्ही जर समाजातच भांडत राहिलो, अशा पद्धतीने एकमेकावर तुटूनच पडत राहिलो, तर मला वाटतं ही काही चांगली गोष्ट नाही आहे। आणि म्हणून परमेश्वराला मी प्रार्थना करेल, पांडुरंगाला, की बाबा ज्याच्या देशात त्याला भेटू दे, आरक्षणाचा प्रश्न लवकर संपव आणि आम्हाला एक संघपणे एकत्रितपणे सगळ्यांना गुण्यागोविंदाने या ठिकाणी राज्यामध्ये राहू दे। तिसऱ्यांदा संधी तर मुख्यमंत्री शिंदेंना मिळालेली आहे। पुढची संधी ही भाजपच्या नेत्याला मिळावी अशी इच्छा आहे का? नाही, इच्छा कोणाचीच असते, इच्छा सगळ्यांचीच असते, प्रत्येकाची इच्छा असते। पण निश्चित पुढचाही मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल। मी पांडुरंगाच्या चरणी सुद्धा ही मागणी केलेलीच आहे। आणि आपण बघा, पुढच्या येणाऱ्या काळामध्ये महायुतीचाच मुख्यमंत्री या ठिकाणी राहील आणि पुढच्या पूजेला सुद्धा आमचाच मुख्यमंत्री या ठिकाणी असेल। कॅमेरामन अभिजित सह मनोशी पाठक, TV9 मराठी, पंढरपूर।